कशाला तर चालला फिरायला चालू झाला का नाही मग ऐकणार नाही आहे का चौपाटीला आणि पप्पा आमचे नाराज झाले कारण माझ्या पप्पांना बोटिंग करायची होती. बोरिंग झालं मला. नाही बोटिंग करायची होती म्हणून माझे पप्पा नाराज झाले. नाही बोटिंग करायची होती पण पाऊस आला म्हणून बोरिंग झाले. ओ माय गॉड व्हेरी डेंजरस सेंटेन्स. तर आता आम्ही थांबलो इथं चौपाटीला. मला सगळं दाखवतो काय काय. आणि हा असणार आहे फूड ब्लॉग. आणि हा असणार आहे फूड ब्लॉग एक्सप्लोर. म्हणजे आम्ही फूड सगळं एक्सप्लोर करतोय रंकाळा तलावावरचं जे चौपाटी आणि आम्ही सगळं थोडं थोडं खाणार आहे. आणि आम्ही हे करू रेटिंग देऊ कसं आवडलं काय कसं करणार आहे आम्ही हा ब्लॉग. तर ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही फूडी असाल तर तुम्ही शेवटपर्यंत थांबा. कधी आता आणि आम्ही असं आलो आहोत. नंतर आम्ही परत एकदा चिपकू झाले. कसे तोंडाने खा ना. मम्मीचा चेहरा बघा कसा खुललाय. आता पप्पांना द्या. साधा बटाटा चांगला आहे ना पप्पा. चांगला आहे पण चलो आता आम्ही एक एक खातो. फोकस जातोय. सगळं फिर फिरतो. पुढे पाहिजे आम्ही पहिल्यांदा चहा संपवला. 2 कप चहा. म्हणजे आमची लय स्लो मोशन आहे. पण पप्पांना म्हटलं हे लेकिन 1 सेकंड पर्यंत गेल्याशिवाय हालायचं नाही. तुमचं चला आता फोटो काढून घेऊ. आणि पुढे आम्ही हरवलो होतो का मम्मी पप्पा हरवले होते आम्हाला पण कळाले नाही. हे लव बर्ड्स कुठे गायब झाले. कुणाची टोपी तिकडं. तर काय अजून आम्ही फोटो काढतो. एवढे सुंदर आले. आम्ही आले रंकाळा तलाव. आणि एवढं आम्ही काय खाल्लं माहिती का स्प्रिंग पोटॅटो आणि तिकडून चल स्प्रिंग पोटॅटो आणि चहा पिलाय फक्त. आता आम्ही फोटो काढून घेतले कारण की लाईट जाईल ना परत. मग लाईट गेल्यावर मग फोटो नाही येणार आमचे. ही लाईट सनलाईट. तर मस्त आमचे फोटो वगैरे व्हिडिओ झाले. तुम्ही बघायला विसरू नका. इंस्टाग्रामवर बघितले असेल जेव्हा लॉग जाईल तेव्हा बघितले असेल. कारण की ना आम्ही लोक बघतात माझ्याकडं. आणि मी चपटे केले कारण की फ्लिक्स मी मागं टाकलेत आत्ता. आणि छत्री म्हणे आमच्याकडे एवढा पाऊस पडत होता. आम्ही म्हणत होतो यार ते म्हणत होते रिक्षा फिरू का आम्ही. पण नाही म्हणलं आम्ही पावसात थांबू पण आम्ही रंकाळा बघणारच. आणि एवढं सुंदर वाटतं. तुम्ही मागं व्ह्यू बघू शकता. काय वाटतंय. मस्त म्हणजे खूपच मस्त वाटतंय. आणि मी घातलेला आहे वन पीस ड्रेस. हाँ ये कर लो पहले. बड़े लोग हैं पहले ऐसे करते होंगे. मी घातलेला आहे वन पीस ड्रेस घातलाय मस्त. रंकाळ्यावर असं घालतात ना. मी सगळे ड्रेस ठरवून आलेले. तरी आम्ही ना दोघी जणी सेम करणार होतो.
आउटफिट आमचं, पण आमचं झालं नाही कारण की मी गिफ्ट दिला दीदीला. तर आहे ना मी आणि दीदी सेम ड्रेस घालणार होतो, पण आमचं काय माझ्याकडून झालं नाही कारण की मला कम्फर्टेबल पाहिजे होतं जीन्स. आणि पप्पा मम्मी गेले पुढं आणि आम्ही आता चाललो त्यांच्याबरोबर फोटो काढायला सेलिब्रिटींबरोबर पुढं. हां ना. आणि चलो आता तिथं गेल्यावर भेटते मी मम्मी पप्पांना दाखवत. तोपर्यंत तुम्ही आमचा व्ह्यू एन्जॉय करा. सॉरी रंकाळ्याचा. तर गाईज आता झालेली आहे रात्र आणि लाईट नाही, त्यामुळे आम्ही त्या काय म्हणतात त्याला रस्त्यावरच्या लाईटमुळे तिथं व्लॉग करतोय. बघा माझं डेडिकेशन. आणि पप्पाने आमचे मस्त फोटो काढले आणि पप्पांचे मम्मीचे आमचे सगळ्यांचे एवढे सुंदर आलेत ना फोटो. कसं वाटतं रंकाळ्या येऊन 16 नाही 10-11 वर्षापूर्वी नंतर बोटिंग करायची होती. हा ना, पण पण पाऊस अंधार खूप पडला होता. आणि पाऊस पण खूप होता, त्याच्यामुळे बोटिंग नाही करता आली. बोटिंग करायची होती. नाही तर बोटिंग केलीच असते. अंधारात नाही आता. आणि आता आम्ही थोडंसं खाणार आहे, थोडंसंच खाल्लंय. आता खाणार आणि मग जाणार. पप्पांना काय चांगले असं आम्ही फुल जेवणार नाहीये, मग हे असं तुला म्हणून खाणार आहे. दही पुरे पाणीपुरे जेवण झालं ना. हा मग तेच ना, ते जेवण आहे आमचं. नको तिथे लाईट नाही येणार, लाईट नाही येणार तिथं. तर चला आता आम्ही जातो खायला, तुम्हाला दाखवते. पुढचं येऊ आता नेक्स्ट टाइम. आणि इथवरच रंकाळा तलावचा मोठा रोड आहे हा. इथं लोक फिरायला येतात आणि तिथून पुढं फुटपाथ सारखं जवळजवळ पूर्ण राऊंड म्हणजे जवळजवळ 15-20 किलोमीटर तरी असणार आहे पूर्ण राऊंड. रंकाळा मोठा आहे खूप. पुढच्या वर्षी आम्ही अंबाबाई आणि कनेरी मठ करणार. कनेरी मठ अंबाबाई म्हणजे ते होणारच देवी. नाही, कोल्हापूरच्या जवळच्या ठिकाणी करणार आहे आता आम्ही सगळे. ठिकाण कोणतं पण असू दे, महाबळेश्वर करू. हा, शांती भेटली नाही येऊन इकडं, ते मेन आहे. असं खूप आमचं हे जरी आम्ही रूम मध्ये बसलो असतो ना तरी आम्ही फ्रेश झालं पाहिजे. मन एकदम माइंड फ्रेश झाले. रिस्टार्ट होणार आम्हाला. आम्ही रिस्टार्ट झालो. रिस्टार्ट राहतो कुठं काय कुठं काही आम्ही जेजुरीला जाईन. पण आम्हाला आहे ना फ्रेश वाटतंय. मागाशी मी आकांक्षांना आम्ही दोघी तेच बोलत होतो की खूप फ्रेश वाटतंय, खूप मस्त वाटतंय, सुकून. आणि आम्ही सगळी दुनिया अशी विसरले, जेजुरीला पण विसरलो इकडे आल्या. आपल्या घरच्या आठवणी येतच नाही बाहेर गेले. आणि एवढं सुंदर वाटतं. आणि आम्ही रिस्टार्ट होऊन जेजुरीला जाणार आहे नव्या जोशात, नव्याने. पण खूप पॉझिटिव्ह हो. वाटतंय. आणि काय बे काय करायलंय, भांडी घासायला काय करायलंय, काय बे तिला ते कामाचं टेन्शन, काय बी बोलत असते, मुद्दाम म्हणते. काय बी बोलत असताय तुम्ही. तर कामाचं टेन्शन आहे मम्मीला. कोल्हापुरी भाषा मला खूप आवडली. आणि आम्ही पप्पा किती लांब आहे. नको बाई, जवळ बरं रेल्वे येऊ ना आपण. पुण्याचं वाकडचं बरं आहे. बाई तुम्ही रेल्वेने नाही म्हणतो बाई, मला बसून बसून हे होतं. वाकड पुणे बरं आहे. पिंपरी मम्मीने माझ्यासाठी बघून ठेवलाय, त्यामुळे माझं लग्न फिक्स आहे. ते तयार पाहिजे फक्त. बाय बाय. मी नाही तयार, पण माझी मम्मी तयार आहे. माझं लग्न मम्मीने माझ्या हे करून ठेवले, फिक्स करून ठेवले.
ना पप्पा किती. आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला आणि पप्पा आता टेस्ट करतील पाणीपुरी. सगळं पप्पा रिव्ह्यू देणार आहेत, कसं लागतंय काय लागतंय. थोडी वर घ्या ताटली पप्पा. पप्पा बघ कसले भारी दिसले. खूप गोड टाकू का? आम्ही ना डीमार्ट मध्ये आलो होतो तर ना आम्ही काही शॉपिंग नव्हतो करणार. बघायला मम्मी पण म्हणली बघायला येणार आहे. पण एवढा झोला भरून घेतलाय. पण छान आहे. एकच मजली डीमार्ट. मी तुम्हाला सांगते डीमार्ट बद्दल. चला काय घ्यायचं नाही 500 रुपयाला गुडगण असं देऊ तरी 500 रुपये. पप्पा आमच्या बाल्कनीत बरं डोक्याला लागेल. नाही ती सकाळची रिक्षा छोटी होती मग माझ्या डोक्याला लागत होती. आणि आम्ही डीमार्ट मधून शॉपिंग करून आलेलो आहे. आकांक्षाने प्लेट घेतलं युट्यूब व्हिडिओसाठी. आता बघून किती रेसिपी बघा आप तू देख. आजपर्यंत ते पाणी पिण्याचं घरी गेल्यावर सगळी शॉपिंग दाखवणार. कोल्हापूर वरून काय पाणी पिणं आजपर्यंत कुठलं असलं वाटली आम्ही शूटिंगला गेलं नाही ते शूटला. एकच काचेचं शूटला नेलं. शूटला नाही का मी पिलतं त्याच्यात. हा आणि शूटला कुठं नेलं माहिती का टेरेस वर. त्यानं तरी नेलं ना बाई. आणि ही कॉफी पिते त्याच्यात. कुठं वाया गेलं तेव्हा ते. आम्ही थम्सअप पिलं. हा कॉफी पण पितो आम्ही. काय वाया नाही जात गोष्टी. आणि शॉपिंग सगळी मी घरी गेल्यावर दाखवणार. किती आले सांग. 9:15. आणि आम्ही आणले भाकरी, पिठलं, ठेचा आणि ऑपोजिट पिझ्झा तिकडे आहे बर्गर असं आणलं आम्ही. आणि कैरी आणली मम्मीसाठी. आता चालू आहे आमचं इथं खाणं. आज आहे लास्ट डे आमचा कोल्हापूरमध्ये आणि आमची Day 3. आम्ही दाखवू नाही शकत. आमचं खूप मेस आहे. पण मी दाखवेल. रूम एकदम सिम्पल आहे. काहीच नाही आहे लक्झरियस ॲटम त्यात. आणि आम्ही आज कम्फर्टेबल क्लोथमध्ये चाललेलो आहे. आता लास्टचं देवीचं दर्शन घ्यायला. कारण की आहे वेळ 4थी वेळ आहे ह्यांची. आमची 3री वेळ. आमची 3री वेळ आहे ह्यांची 4थी वेळ आहे दर्शन घ्यायची. असं कुणाचं दर्शन असं झालं. खरंच मी खूप लकी आहे की अर्धा तास ना आम्ही मंदिरात थांबलो होतो. आणि आम्ही चेन काढलं.
आत्या या मागे कसे पप्पा? कोणची थाळी? मसूर स्पेशल अख्खा मसूर थाळी घेतलेली आम्ही. आणि आम्ही काय घेतले? पनीर मसाला थाळी घेतली. आता आम्ही जेवून निघणार आहे लवकरच. आम्हाला तुम्हाला आमची निघतानाची पण जर्नी दाखवतो. आणि आता आम्ही जेवतो पहिले, मग बोलते मी. ही होती आमची रूम. आता आम्ही चाललेलो आहो. अशी एकदम सिंपल घेतली होती रूम. का घेतली, का कसं घेतली ते सगळं सांगते डिटेलमध्ये. आता आम्ही निघालो कारण की आमची ट्रेन आहे. बाय बाय कोल्हापूर. बाय कोल्हापूर. लाईट बंद करते. चलो चेकआउट. चल. आम्ही फायनली जेजुरीला पोहोचलो आहे. आता वाजले 9:15 आणि आता रिक्षा आहे ते आमची. तर आम्ही थांबलो आता. मस्त प्रवास झाला आमचा. बॅगच वाढला काय बाप्पा. आणि डिटेल स्टोरी मी घरी गेल्यावर सांगते कारण की आता मला मूड नाही आहे. मी दमले आता मी. त्यामुळे आता मी घरी गेल्यावर बोलते. बाय.